मी मॅनिफेस्ट करतोय की एक दिवस पिंपरी चिंचवडमध्ये आपला बंगलो असणार. कहाणी है. हे गाइस, वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. आणि आज चाललोय आपण मुंबईला ऑफिसला. ऑफिसवरनंच कंटिन्यू करू. पुण्याला पण जायचं. सो बघू काय काय होतं. पहिले मुंबईला चाललोय, आता नाशिकवरनं. सो लेट्स गो. पहिले गाडी पकडू आणि मग रस्त्यात भेटतो मी तुम्हाला. हो गाईज, डन विथ द काम. आता आपण निघतोय जेवायला. खूप भूक लागली, सकाळपासून काहीच नाही खाल्लंय. अराउंड 3 वाजले. गोळी पण घ्यायची, बरं नाही थोडं. तर पहिले आता काहीतरी खायला जाऊयात, कारण तिथं ऑफिसमध्ये खाऊ शकत होतो, पण ते कॅन्टीनचं वरून जाईल म्हणून बाहेर चाललोय, कारण काम पण डन झाले. सो आता बघू कुठं जाता येतं, काय खाता येतं. पहिले का मित्राची बाईक आहे, ती बाईक घेऊ तिथं पार्किंगमधून आणि मग निघू. लेट्स गो. काम ऑफिसमध्ये जास्त काही ब्लॉग करणं अलाउड नाही म्हणून मी करत नाही. आणि जे काम होतं ते पटकन आवरलं. आणि आता परत आपल्याला पुण्याला पण निघायचे. सो ती कॅब पण बुक करायची आणि पहिले जेवण करायचे. पहिले जाम भूक लागली. सो लेट्स गो. बाईक काढू आणि निघू. आता निघालोय. यो. कोणत्या प्राइस आहे? लोडेड प्राइस आहे. हा, लोडेड प्राइस आहे. लोडेड प्राइस. पहिल्यांदा ट्राय करतो, बघू कसे राहतात. खाली नाही खाली. हिची चॉईस. नेक्स्ट चॉईस आपली होती प्रशांत कॉर्नर. काय आहे? दहीवडा. दहीवडा पापडी चाट आहे, पण त्याच्यात दहीवडा पण मिळतो. आता बघू कसा. तर चायच्या ब्रेकसाठी थांबलो मिसिंग लिंक जवळ, मुंबई पुणे. काय भारी, मस्त वाटते सनसेट. आता डायरेक्ट पटकन जातो क्लिनिकला. ऑलरेडी लेट आहे, अपॉइंटमेंट करतो आणि मग भेटतो तुम्हाला. तेच काय, आपण येऊन गेलोय पुण्यात आणि थोडं लेट झालं मला, म्हणून मी नंतर ब्लॉग पण नाही केला. जिथून रस्त्यात आपण हायवेवर होतो तेव्हा ब्लॉग केलेला. तिथून डायरेक्ट आलो. माझं जे डॉक्टरकडे काम होतं ते केलं, जी अपॉइंटमेंट होती ते केलं, आणि आता आलो रूमवर, म्हणजे घरी पुण्याच्या. सो आता आपण झोपून घेतो. मी आता सकाळी बाकीची कामे करू, कारण खूप जास्त लेट होऊन गेला आता. मग म्हटलं उद्याच करू सगळी कामं. सो उद्या बघू आपण बाकीचं. ब्लॉग कंटिन्यू करू. एका दिवसात माझा प्लॅन होता की नाशिक टू मुंबई, मुंबईच्या ऑफिसचं काम झाल्यानंतर पुण्याला आलो आणि पुण्यावरनं लगेच नाशिकला जाणार होतो. पण मी ते कॅन्सल केलं. म्हटलं जाऊ दे यार, खूप दगदग होऊन जातील, म्हणून थांबून घेऊ आपण इथंच. आणि मला उद्या पण काही कामं आहेत पुण्यात, सो ती करायला थांबून घेऊ म्हटलं. सो आज इथंच रिलॅक्स करू, उद्या सगळी कामं करू आणि मे बी उद्या निघू आपण घरी नाशिकला, कारण नाशिकला पण कामं पेंडिंग आहेत. सो बघू कसं काय होतं. आता जाम झोप आली यार, दिवसभर फार वैतागलो. आणि जेवण पण बरं झालं, मी बाहेरूनच जेवण करून आलो आत्ता पटकन. दुपारी पण आपण प्रशांत कॉर्नर आणि ते युनिक काहीतरी फ्राईज आणि काय शॉर्मा खाऊ घातलेला रोहनने. सो तो पण बेस्ट होता. अरे काय भारी टेस्ट होता. म्हणजे मला फ्राईजच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला दोनच प्रकार माहिती होते, एक फेरी फेरी आणि दुसरा आपला साधा सिम्पलवाला, सिम्पल फ्राईज साल्टेड, आणि दुसरा पेरी पेरी. ह्या दोन फ्राईज शिवाय मी नाशिकमध्ये काहीच खात नव्हतो यार. चहा, बनमास का फ्राईज, म्हणजे माझे जेवढे काय मित्र आहेत त्यांच्यासोबत मी जातो. पहिल्यांदा मी असं काहीतरी ट्राय केलं की फ्राईजमध्ये पण असं काही प्रकार असतो, असं म्हणजे ते एक मॅगी टाईप खाता येतं. पहिल्यांदा ट्राय केलं, बट बेस्ट होतं यार, वर्थ इट होतं. एक नंबर टेस्ट होती. पहिल्यांदा ट्राय केलं. तो युकेला गेलेला होता प्रोन, म्हणून त्याला माहिती आहे. तो बोलतो की तिकडं अजून याच्यापेक्षा भारी भेटतं, म्हणजे तो बनवायचं आहे सगळं जेव्हा तो युकेमध्ये राहायचा, पार्ट टाइम जॉब करायचा. सो त्याला माहिती होतं. त्याला मग त्याने मला वगैरे सगळं एक्सप्लेन केलं कसं काय काय सॉसेस वगैरे राहतात, कारण मी पण बनवलेलं आहे ते फ्राईज वगैरे. बट मग मला दोनच टाईप माहिती होते यार सिरियसली, एक पेरी पेरी आणि एक सॉल्टेड. पहिल्यांदा काहीतरी नवीन एक्सप्लोर केलं तर असे बरं वाटलं. आणि भूक पण जाम लागलेली, सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. सो ठीक आहे, भेटू आपण सकाळी. आता मी पटकन झोपतो, किंवा समोर आपलं ब्लॉग बघू. मला ब्लॉगवरनं आठवलं, मला ब्लॉग एडिट करायचं आहे रायगडचा. खूप लेट झालं आहे त्या ब्लॉगला. ऑलरेडी 6 तारीख, आजची किती, 9 तारीख आय थिंक. 7, 8, 9, 3 दिवस लेट होऊन गेलो मी. आता पटकन बसतो एडिटिंगला, करतो एडिटिंग, आणि मग इथं मागे स्वतःचा ब्लॉग बघतो, कारण मला वेगळंच फिलिंग येते. म्हणजे दुसऱ्याचं काही बघू वाटतच नाही मला. सेल्फ ऑब्सेस जास्त आहे आपण, नाही का, म्हणून मग आपलाच ब्लॉग आपणच बघून घ्यायचा. म्हणून मग इथं टी व्ही आहेच. सो टी व्हीवर बघू आपण तो ब्लॉग. पहिले मी एडिट करतो, अपलोड करतो, मग बघू. ओके, बाय. गुड मॉर्निंग गायज अँड वासरूज. सो उठलोय, सकाळचे वाजलेत आता अराउंड 10. पहिले ब्रेकफास्ट वगैरे करूयात. आणि यार
एक गोष्ट मला मॅनिफेस्ट करायची आहे, जी ती या व्हिडिओत बोलायची आहे, जी की अपकमिंग इयर्समध्ये होईल सक्सेसफुल. मॅनिफेस्ट करतोय, होईलच नक्की. माझं हे ड्रीम आहे, की इथं मला असं रूम वगैरे मध्ये राहावं लागतं PCMC पिंपरी चिंचवडमध्ये. आणि पहिले पण मी राहिलोय PG वगैरेमध्ये, हे हॉटेल्स. रिलेटिव्हज पण आहेत, पण मला नाही आवडत त्यांच्याकडे राहायला. पण मग हे मला आठवण करून देतं, की यार लवकरात लवकर आपल्याला इथं घर करायचे. सो नाशिकमध्ये तर आपला प्लॅन चालूच आहे घराचा. तो कसं कसं काय काय सक्सेसफुल होतो ते बघू. आणि मी मॅनिफेस्ट करतोय की एक दिवस पिंपरी चिंचवडमध्ये आपला बंगलो असणार आणि तो लवकरच येईल तो दिवस. जास्त दूर नाही. सेम असंच सगळं काही असणार, याच्यापेक्षाही मोठं असणार. हे मॅनिफेस्ट करतोय आणि 100% होणार. पिंपरी चिंचवडमध्ये आपलं बंगलोच होणार डायरेक्ट. आणि त्यासाठी जे लागेल, जे काही कष्ट लागतील माझ्याकडनं ते मी करायला रेडी आणि करतोय ॲक्चुअलमध्ये. बघू कधीपर्यंत ते सक्सेसफुल होतं. आजची तारीख आहे 10 जून 2026. बघू कधी कंप्लीट होतं ते. ड्रीम, स्वप्न आणि मॅनिफेस्ट तर केलंय. लेट्स सी. लवकरच पूर्ण करू पण आपण ते. शब्द आहे आपला. आणि आता निघू. पहिले ब्रेकफास्ट करू. कोणाला तरी बघू, विचारू की जॉइन करत असेल का मित्र वगैरे. सो संकेतला विचारू चहासाठी जॉईन करेल तर. आणि मग चहा वगैरे पिऊन निघू नाशिकला, कारण नाशिकला बरीच कामं पेंडिंग आहेत, जे तुम्हाला अपकमिंग व्लॉग्समध्ये कळतीलच. पण आपण आता इथून निघू आधी पहिले. सो पहिले ब्रेकफास्ट करू आणि मग निघू. लेट्स गो. ब्रेकफास्ट करते, मेंदू वडा माझ फेवरेट. फिर 1 बजे गाड़ी अपनी फिर निकलते. संकेत is here having cheese grilled sandwich. चहा पण मस्त. हे काय पोचलो होतो मी नाशिकला आणि नाशिकला पोचल्यानंतर फ्रेशन अप झालो ना, आता DIY ला मला बॅग घ्यायची एक. कारण जी माझी ती बॅग होती ती खूप खराब पण झाली होती आता रायगडला गेल्यापासून. आणि त्याच्यात जास्त जास्त मोठी होती, ट्रॅव्हलिंगची बॅग आहे. सो त्याच्यासाठी मला एक एक ड्रेस बसेल आणि लॅपटॉप बसेल अशी एक बॅग घ्यायची होती. तो आता DIY ला आलोय, बघू कशी बॅग भेटते आपल्याला. तो अशा प्रकारे मित्रांनो आपली पूर्ण जर्नी कंप्लीट होते. नाशिक टू मुंबई, मुंबई टू पुणे, पुणे टू नाशिक अगेन. आणि DIY ची हीच ती बॅग आणली. पहिली माझ्याकडे ब्लॅक होती, आता ही भगव्या कलरची आणली. थोडंसं युनिक आणि भगवा कलर आपल्याला खूप फ्री आहे म्हणून तो आणला मी. बेस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्लॉग एंड करायची वेळ आली, कारण खूपच फिरणं झालं. 2 दिवस व्लॉग कंटिन्यू केला. 2 नाही, हां, कालचा आणि आजचा दिवस कंटिन्यू केला. आता उद्या परत ऑफिसला बोलवलंय. उद्या ॲक्चुअली नव्हतं जायचं, बट प्लान में चेंज आ गया. ऑफिस वालों ने बुलाया तो अभी जाना पड़ेगा. बुलावा है तो जाना ही पड़ेगा. एक महाकाल का और दूसरा कंपनी का. आने के बाद जाना ही पड़ता है भाई, तो इसलिए जाना पड़ेगा कल वापस मुंबई. बट कल मेरा बहुत बिजी शेड्यूल है, तो मे बी मैं कल व्लॉग नहीं कर पाऊंगा. उद्या व्लॉग नाही करणार म्हणून बघू, वेळ भेटला तर करेल, बट मोस्टली तर नाहीच, कारण खूप हेक्टिक डे उद्याचं. खूप खूप सारं काम आहे मुंबईत. आणि मुंबईतूनच रिटर्न नाशिकला मी येणार आहे उद्या. सो मे बी परवा वगैरे केला तर करेल व्लॉग. बट हा व्लॉग एंड करायची वेळ आली. हेच आपली पूर्ण जर्नी आपण कंटिन्यू केली. मॅनिफेस्ट केलं एक गोष्ट, ती लवकरच पूर्ण करू आपण पुण्यात. आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर लाईक करून द्या, कमेंट करा काय आवडलं, शेअर करा, सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि अजून भारी भारी व्लॉग्स येणार आहेत अपकमिंग. जसं घराचा प्लॅन तुम्हाला सांगितला, ते जसं जसं जवळ येत जाईल तसं तसं एक्साइटिंग व्लॉग्स येत जातील, चॅलेंजेस येत जातील. सो स्टे ट्यून फॉर दॅट. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम.